पोचलो नाक्यावर. ट्रॅफिक बघा, सगळे चारे बाजूने ट्रॅफिक. नक्की काय झालं, दिवसा ढवलं ट्रॅफिक लागायला लागले हल्ली. फायनली आपल्याला प्रोडक्ट भेटलेला आहे, रिप्लेसमेंट मॅडमनी करून दिलं. तोच दरारा आणि तोच दरारा. आवरे लवकर पियायला लागला तू. तर काहीच फायनली आता टाकली जागा आहे. तर काहीच असं राहायचं, फॉर्म घेऊन चालू शाळा. फायनली आपलं काम झालेलं आहे. मॅडमने आपलं काम करून दिलं मस्तपैकी. म्हणजे जेवढं काही चुकलं वगैरे ते भरून दिलं. आमच्या इथे नाक्यावर ट्रॅफिकचा समस्या तुम्हाला माहिती आहे. शिलपाटा ट्रॅफिकसाठी अनलिगल बिल्डिंगसाठी फेमस झालेलं आहे. मोठ्या कंटेनर होता. चला पटापट नाही, कुठून पण कधी पण कशा पण गाड्या येतात त्या आल्यात. मला एकच बोलायचं, एकाचा ना सगळ्यांचा तोडा आहे. बघा, सगळ्यांच्या हातगाड्या खेचून झाल्या तर सगळ्यांचा तोडा. हॅलो काही जणी चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आज चालू आहे आता मी क्रोमा स्टोअर होता, जो आपण घडेल दिला होता ना, त्याची रिप्लेसमेंट सक्सेसफुल झालेली आहे. आता बघूया तो घडेल जाऊन परत तिथं अनबॉक्सिंग करूया आणि त्याच्यामध्ये दाखवू तो सेम प्रॉब्लेम येतं काय नवीन घडेलामध्ये पण. जर सेम येत असेल तर परत रिप्लेसमेंटसाठी टाकूया. तर चला, आता मला जस्ट कॉल आलेला, त्यावर आत्ताच ब्लॉग चालू करतो. डायरेक्ट जाऊ आपण नाक्यावर, पप्पाला घेऊ आणि सोबत तिकडे निघू डायरेक्ट. पोचलो नाक्यावर. ट्रॅफिक बघा, सगळे चारे बाजूने ट्रॅफिक. नक्की काय झालं, दिवसा ढवलं ट्रॅफिक लागायला लागले हल्ली. सिग्नल लावायला खड्डे तर केल्यात, पण सिग्नल लावल्याचा अजून पत्ता नाही. आता सिग्नल लावायला खड्डे केलेले 15-20 दिवस झाले. फायनली आपल्याला प्रोडक्ट भेटलेला आहे, रिप्लेसमेंट मॅडमनी करून दिलं 2 दिवसाच्या आतमध्ये. आता बघू ओपन करून कसं काय आहे. फायनली रिप्लेसमेंट झालेली आहे आपली आणि चांगली सर्व्हिस होती. आता कोणाला कसा अनुभव आला ते नाही मला माहिती, पण मला ज्यासाठी तर चांगला एक्सपिरियन्स होता. आता जाऊ आणि प्रत्येक नाक्यावर पोलीस उभे, कोणतरी भाडकाव येणार असेल समजून जाता मी कोणाला बोलतो त्याच्यामुळे. तर चला दाखवतो तुम्हाला किती पोलीस उभे आहेत. हीच लोकं जर पोलीस लोकं जर सामान्य माणसासाठी जर उभी राहिली ना, तर सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण अशा भाडकाव कोण येणार असतील त्यांच्यासाठी तर मग असे फुल ट्रॅफिक. मी ट्रॅफिक का बोललो मग अशी, ती ह्या कारणामुळे ट्रॅफिक कोणतरी येणार आहे. येऊच नका रे तुम्ही, कशाला सामान्य लोकांना त्रास द्यायला येतात. काहीच फायनली पोहोचलं. जाम ट्रॅफिक आहे, तोच करीत ना बसलो. ऊन पण कडक, हेल्मेट नव्हता न्यायला मी, घाईत गेलेलो मला. तर चला आता दाखवतो तुम्हाला. तर काहीच चालू आता नाक्यावर जायचं हेडवेअरवर. आपल्याला दोरे आणा का कधी येतं विसरलो मी, क्रोमाला गेलं तेव्हा. आपल्याला आता हे कपडे टाकायचं आपल्याला इकडं मस्त वरती पत्र्यानं, पाणी येणं जावं म्हणून. आणि 3 दिवस झाला मस्त गरम गरम ऊन पडतं, नाही त्रास देते. पण आज काम करावंच लागेल, कारण मला पण जायचं बड्डे शूट आहे नंतर डायगर गावमध्ये. कोणाचा, माझ्या मित्राच्याच मुलाचं आहे, प्रितेशच्या नाव नाही मला माहिती ते पोराचं काय. तर चला जाऊन पटापट काम पण करू, ब्लॉग पण एडिट करायचा, अपलोड पण करायचा. आज मला वाटतं ब्लॉग भेटणार ना तुम्हाला बघा, रविवारी डायरेक्ट सोमवारीच अपलोड करतो सकाळी 11ला. जाऊन बघा, आता फिक्स टाईम ठेवतो 11चा. वेअरवर आलो ना, हॅडवेअरच बंद आहे. जेवायला गेलं वाटतं. काहीच आपल्याला भेटली दुसऱ्या हॅडवेअरमध्ये दोरी, तिथे घेतली लगेच आलो आणि आपल्याला लावायचं म्हणून. आज मस्त 3 दिवस झाले, ऊन पडले कडक कडक असा. चला लावून घेऊ पटापट. काही सर्व टाकून झालं. अवतारलाही विचित्र झाले, पूर्ण पिशवी टाकली त्या बाजूला पण या बाजूला पण, पूर्ण शेवटपर्यंत. म्हणजे जो पाणी शेंदत होता ना, तो आता शेंदणार नाही. चला पहिला फ्रेश होतो, थोड्या वेळ मोबाईल पण चार्जिंग लावतो. एडिटिंग करायची होती, अचानक हा काम घेतला, कारण 3 दिवस शांतता आहे पाण्याची. थोडं टाकून घेऊ. तर काहीच फायनली रेडी झालेलं. आता घेतलं LC पिशवी घेतली, रेनकोट नाही घेत. बरं इथंच जायचं जवळच डायगरला. पाऊस आला तर भिजवून घेऊ आपण, फक्त एवढंच का आपली LC भिजली नाही पाहिजे. बघू आता, मला पण घर नाही माहिती त्याचं कुठं, तर नवीन घर बांधलेलं ते. जाऊ लोकेशनवर, दाखवतो तुम्हाला कसं काय डेकोरेशन वगैरे केले. तर चला कोणता उशीर न करता आणि खूप वाजल्यात 7:15. ट्रॅफिक पण खूप लागले. तोच दरारा आणि तोच दरारा. आवरे लवकर पियायला लागला तू. बरं ना वाटत लोकेशनला. आता हे बघ, हे दोघं पिंडाला झोंबलेलेच आहेत माझे, जिथं जातं तिथं हतच. धंदा फुल धंदा. असं मस्त डेकोरेशन केले बघू शकता तुम्ही समोर. ऑर्डर द्या रे बाबा, दोन्हींना कोलॅबरेशन करा आणि फॉलो पण करा. कोलॅबरेशन तूच कर, लोक फॉलो करतील. कापा कापा
कापा. तर काही फायनली बर्थडे सेलिब्रेशन करून पोचलो. आता चालू आहे मस्तपैकी जातो, थोडं फ्रेश होतो आणि लगेच जातो मी केस कापायला, म्हणजे डायरेक्ट टकली. तर आता 2-3 दिवस तुम्हाला एकदम टकली दिसणार आहे. नंतर मी म्हणजे पण कॅप घालू डोक्यात असं समजून येणार ना. तर काही टी शर्ट चेंज केला, टोन वगैरे काय धुतलं नाही. आता डायरेक्ट तिथंच जाऊ आपण सलूनमध्ये. वेगळा टी शर्ट घातला, सकाळी वेगळा होता, तर मग शूटला गेलं तर वेगळा शर्ट होता. तर चला कोणता उशीर न करता पोचूया सलूनवर. तर काहीच फायनली आता टाकली जागा आहे अजून बघू शकता. आता मस्तपैकी चालू आहे घरामध्ये किचनमध्ये. तर मम्मीने पेस्ट ठेवले, खूप दिवस झाले पेस्ट कंटिन्यू पितो. आता जरा ऊन पडतं म्हणून मी काय ब्लॉग करायला जात ना, थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून. तर चला पहिला पेज पिऊन घेऊ मस्त अशी छोटे, म्हणजे कपामध्ये थोडीशी काढलेली ही बघा. हे पिऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. पेस्ट तर पिऊन झाली. आता आलं गॅलरीमध्ये, तुम्हाला दाखवतो ऊन. आता प्रत्येकाच्या इकडं पडतं असं माहीत नाही ऊन. हे बघा एवढं ऊन पडतं आहे की उन्हाला की पावसाला तेच कळत ना. फक्त स्टार्टिंगचे 5 दिवस काहीतरी पाण्याने जाम धमाकाला घातला. आता कोणाकोणाच्या गावात पाणी शिरलेलं किंवा बुडालेला माहीत नाही, पण जेव्हा आमच्या एरियामध्ये तर सर्व आसपासची जेवढी गावं होती तेवढी तर बुडालेली होती. म्हणजे काही मोजक्याच लोकांच्या घरात पाणी गेलं असेल, पण नुकसान तर झालं. पण आता या पावसाने बोलताना पडरं पाण्या बघा. आणि पहिला स्टार्टिंगला सर्वांनी स्टेटसला ठेवला असेल पाणी खूप पडला, आता पाण्याचं नाव नाही बघा. चला असा एडिटिंगचा एक काम बाकी आहे, करून घेतो आणि शाळेत जायचं होतं. अजून टीचर लोक आलं नाही, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलं. जे SRAचे फॉर्म आहेत ना ते तर सबमिट करायचे होते, ते भरून वगैरे झाले, तर जाऊन सबमिट करतो. तर काहीच SRAचे फॉर्म घेऊन चालू शाळेत. 1 का 2 मी या ब्लँक ठेवलेत, बघू तिथं मॅडमला जाऊन विचारतो काय भरायचं आहे. मी जरा कन्फ्युजन झालो त्याच्यामध्ये, दुसरं काय ना. मॅडमने एकदम व्यवस्थित समजवलं. तो ब्लॉग मी अजून टाकला नाही, आला तर तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये. जाऊन तर बघूया काय बोलतात. मग सुद्धा आले नव्हतं, आता आल्या कारण मला पण माहिती. फायनली आपलं काम झालेलं आहे. मॅडमने आपलं काम करून दिलं मस्तपैकी, म्हणजे जेवढं काही चुकलं वगैरे ते भरून दिला. आता त्याच्यासं पण काहीतरी चुकले हो बघ, परत भरतो अजून इथं भरपूर जण आहे, म्हणजे सर्व उलटं झाले. कोणाचं नाव कुठे टाकायचं काहीच नाही बघा. सरांनी येऊन काट मारतो, काय करणार. जर कोणाला करायचं असेल तर नक्की करा, मॅडमचा सल्ला घ्या आणि टच करा, म्हणजे तुम्हाला चुकणार नाही. आम्ही जसं चूक केलं तशी तुम्ही चूक करा मला. आणि या सरांच्याकडे पण जा, हे सर तुम्हाला सपोर्ट करतील. तुमचा पहिला कोणत्या यादीमध्ये नाव आहे ते पहिला कन्फर्म करा. 92, 93, 94 आपल्या गावापुरत्या. आता इतर भागामध्ये कोणाचं कोणत्या यादीमध्ये येते ना माहिती. सर्वजण त्याच कामासाठी आले. बघू शकता आईला बसून ठेवलं नानाने. नानाचं पण फॉर्ममध्ये थोडीशी चुकी झाली. काही फायनली पोचलो घरी. सुद्धा घेऊन आलं, मॅडमला फ्रुटी वगैरे दिली. सांगायचा उद्देश एवढंच आहे का ह्या गोष्टी ना ज्या आहेत ना ज्यांना माहिती आहे त्यांनीच कराव्या. कारण की नाही सगळं उलटं सुलटं. आणि मांजर सकाळपासून 3 वेळा आली ही वेळा. काय हां बघितली. आता मग अशी दुसरी आलेली, तिला 2 वेळा काढली घरातून. सवय लागली ना तर बेकार एकदम सवय. त्यापेक्षा ज्यांना पालायची त्यांनीच पाला. काय फायनली आता निघालो आम्ही जायला भारत गॅस एजन्सीमध्ये. आईला घ्यायचा पाटला. शाळेतून आले आम्ही, आता जस्ट पुन्हा जायचं नाणीला घेऊन. नाणीचं काही पेपर बाकी आहे. आणि आमच्या इथं नाक्यावर ट्रॅफिकचा समस्या तुम्हाला माहिती आहे. शिलपाटा ट्रॅफिकसाठी अनलिगल बिल्डिंगसाठी फेमस झालेलं आहे. मोठ्या कंटेनर होता. चला पटापट निघू. कुठून पण कधी पण कशा पण गाड्या येतात, काही सांगू शकतो. जोपर्यंत सिग्नल लागत ना तोपर्यंत असंच होईल. सिग्नलला तर खड्डे तर बनवले, अजून सिग्नल काही लागलं नाही. सिग्नलला खड्डे मारून झाले, महिना झाला असेल पण अजून सिग्नल लागत नाही.
असं कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे का त्याला सिग्नलला गड्डे मारून सिग्नल लावायला महिने लागतात. चला पटापट जाऊ आपण एजन्सीमध्ये, बघूया याचा बाटल्याचा काय होता. काहीच बघू शकता नगरपालिकावाले आलेत. मला एकच बोलायचं, एकाचा ना सगळ्यांचा तोडा आहे बघा. सगळ्यांच्या हातगाड्या खेचून झाल्या तर सगळ्यांचा तोडा. फायनली काम झालेलं आपला. महिना लागेल त्या गोष्टीसाठी. आता जाऊ आपण पेट्रोल पंपच्या इथं. महिना जाईल कोणता 3-3.5 रुपये लागतील. कुत्र्यासाठी बेल्टसुद्धा घेतला आपण. आता चाललो आहे घरी जाऊन जेवतो पहिलं ना. आता मग नाणीला घेऊन जातो पहिले शाळेमध्ये जाऊन. आपण शाळेचं जो SRI फॉर्म नाणी जाऊन भरायचं बाकी आहे तो भरले मी रात्री. पण मगाशी मला लक्षात राहिला. नानीने कॉल केला तेव्हा येऊन मस्तपैकी आराम केला. आता चालू आहे मस्त हरे संच करा. बघू जरासं काम आहे माझं करून घेतो त्याच्या इथून. बघू शकतो त्यांचं काय झालं. शॉक लगा क्या डेंजर पुरा धर तुम्ही. डायरेक्ट रिक्षान बसून गेम खेळतात. काळोख काळोख मुद्दाम ठेवतो तुम्ही. तर काहीच पोचलो मस्तपैकी घरचे खाते. बाबा बसलो इथं मित्राशा बोलत. रोजचा कॉल असतो तो. तर चला जाऊ वरती आपण. ओके हाय शो का गेले जेवायला? हां जेवायला का गेले? जेवायला येतो तुमची तुम्ही काही. तर काहीच आपलं काम झालेलं आहे मस्तपैकी. बघूया आता उद्या तर आपलं घरी जेवायला लागले भूक जाम. तर दाखवता जेव नको बरं.